फडणवीसांनी सांगितलं बावनकुळे. काय चित्रपट बावनकुळे रद्द करायला. लहानपणी त्याच्या आईने दूध फुकून पाहिजे होतं नव्हतं, त्याला गरम पाहिजे एवढ्याने होतं झाले त्याचे. थोडं फुकून पाहिजे होतं का गरमच पाहिजे याला. त्याने थोडं हेल्मेट लावलं पाहिजे, थुका उडवतो त्याचा बोलताना असा एवढ्याने होतं ते का जाणाराच्या कळपातलं जाणार आणलंय. माझ्या मराठ्याचं नाक करू नको का बावनकुळे, तुला सांगतो. सगळं भाजप होते आणि मी, कारण माझ्यासाठी माझ्या मराठ्यांचं लेकराचं रक्त माझ्यासाठी महत्वाचं आहे. आणि तुम्ही जर ते रक्त सांडण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुम्हाला गठ्ठल तिथं आणू. आम्ही कुणाचं मागत नाहीये. आमच्या हक्कावरती जर कोणी येणार असलं ना, मी जिवंत आहे तोपर्यंत मराठीवर तुम्हाला सांगतो, तुम्ही कसलीच काळजी करू नका. यांचा दुमदाच काढतो. तुम्हाला मात्र ह्याच ताकदीनं समाजाच्या पाठीशी उभा राहावं लागतं. इथून पुढच्या काळात मराठ्यांनी मराठ्यांचा उपकार विसरायचा नाही. मराठा समाजाचा उपकार एकाही माणसाने विसरायचा नाही. कोणता नेता कामाला येणार नाही. तुमची जात तुमच्या कामाला येणार. संकट आलं सगळ्यात अगोदर ती धावून येणार. पुढच्या काळात तरी मराठ्यांच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे इतकं सावध तुम्ही सगळ्यांनी राहायचं. मी तुम्हाला म्हणत नाही राजकारण सोडून द्या, तुम्ही कोणत्या पक्षात राहा, पण नंबर 1 ला आता पक्ष नाही. नंबर 1 ला मराठा, स्वतःची जात, नंतर पक्ष. जातीकडून सगळ्यात अगोदर ओढायचं. जात मोठी करायची. तुम्हाला जिकडे येण्याचं तिकडे येणा, कोणाचे कॉम्प्युटर चिटका, कोणाच्या आघाडी लटका, काय अडचण नाही. आणि तुम्हाला धंदाच येते. साहेब आणि साहेबाचं पोरग मोठं करायचं. तुमच्या डोक्यात दुसरं काहीच नाही. ते साहेबाला बी माहीत झालेलं आहे याला कसं घुमायचं. ते साहेब इथून एखादा खेळमध्ये तुम्हाला गाडीत बसून येतं बंगल्यापोट, तिकडे सोडून देतं. येताना अख्ख्या गावात सांगत मी साहेबाच्या गाडीत बसतो, याला हल्लं पाहिजे चौकात घेऊन. अख्ख्या गावाला बेजार करता येते ते साहेबाच्या गाडीतून एकदा बसून आलं. हे मोठे पण आपलं. साहेबाने गंगार खांद्यावर हात टाकला की चुलत हाणलाच. हे आपलं मोठे पण. आपला समाज, आपल्या समाजाचे लेकर अधिकारी कसे होते, व्यवसाय कसे जातील, याच्यावर आपल्याला सगळ्यात जास्त भर द्यावा लागणार आहे. तेव्हा आपला समाज पुढे जाईल. आता 3च वर्षात आपल्या समाजाच्या पूर्ण नोकऱ्याला लागायला, शिक्षणात चालले, प्रमाणपत्र रद्द करायला सुरुवात झाली. एकनाथ शिंदे साहेबांच्या त्या शीरसाठी त्यांनी प्रमाणपत्र रद्द करायला सुरुवात केली. आता त्यांनी सांगितलंय, रात्री त्यांचे फोन आहेत, सकाळी पण आले, आमची चूक आम्ही दुरुस्त करतो. म्हणलं ओके, मग जुळू शकतं आपलं. जुळू शकतं म्हणजे लग्न नाही बरं का. म्हणलं मग जुळू शकतं, मला अडचण नाही ना. मराठ्याला विरोधात गेला की मग ते फडणवीस असो, नाही ते शिंदे असो, नाही ते कुणी असो, मी कायम जातीचा आणि समाजाचा राहणार आहे. कधीच पक्षाचा नेत्याचा होणार नाही. तुमच्याकडून तेवढीच अपेक्षा आहे, समाजासाठी रस्त्यावर उतरायचं शिकायचं. समाजावर अन्याय करायला लागले तर कसलाच विचार नाही करायचा. यांना करू द्या काय अन्याय करायचं, मी आहे त्यांना. मला त्याचं तर खरंच गेमच करणार. त्याच्यामुळे फडणवीसला अडचणीत येणार नसता. मग एक काम करायचं, एकनाथ शिंदे साहेबांच्या सगळ्या जिल्हा प्रमुखानं मराठ्याच्या, एकनाथ शिंदे साहेबांच्या सगळ्या खासदार आमदारांना, एकनाथ शिंदे साहेबांच्या मराठ्याच्या सगळ्या मंत्र्यांना शिंदे साहेबाला फोन करून सांगायचं, ज्या चुका झाल्या त्या दुरुस्त करा. मग जर मी बोललो तर मग मला बोल. फडणवीस साहेबांच्या सगळ्या जिल्हा प्रमुखांना मराठ्याच्या, फडणवीस साहेबांच्या भाजपच्या आमदारांना, मराठ्याच्या खासदारांना, मंत्र्यांना फडणवीस साहेबाला फोन करून सांगायचं, ज्या चुका झाल्या त्या दुरुस्त करा. जर फडणवीस साहेबाला बोललो तर मग मला बोला.
पण जात संकटाला आल्यावर मी गप्प बसायचं का? आपल्याकडून नाही होऊ शकत होत. मग आपल्या तोंडाला काय हे शब्द मग ते भरोसा. आणि तुम्हाला वाईट वाटत असेल पण त्याला लंबईच भाषा कळती, मला तीच भाषा बोलून द्या. 1 वर्षभर मला शाने भेटले होते, 10-12 शाने माणसं आपल्या. ते म्हणले तुम्ही काय करा आता, थोडं बोलताना लय वाईट नाही बोलायचं. गेलं मग वर्ष वाया. वाईट बोललो नाही, त्यांनी केलं नोंदी रद्द करा सुरू. मी बी म्हणलो नको शाण्या माणसाचं ऐकलं पाहिजे. व्यासपीठाचे मागचे उत्तर नाही, गप्प बोलायचं. मी पण शाण्या माणसाचं ऐकलं. आपल्यावरचे संस्कार आहेत की 4 शाण्या माणसाचं सांगितलं तर आपण ऐकलं पाहिजे. मला ऐकलं आहे म्हणजे तर नको जास्त बोलायचं. त्यांनी मराठा समाजाच्या 58 लाखाला नोंदीच कमी करायला सुरुवात केली. ती अशी ठेकल नाही. आपण जसं पूर्वीच मराठा होतो, जो मराठा म्हणून आपण आंदोलनात उतरलो, त्याच विचारानं आपल्याला राहावं लागणार. आपण थोडाही बदल आपल्यात केला, मराठा समाजाला भोग भोगायला लागला. म्हणून तुमच्यातली जी कट्टरता आहे ती थोडीही कमी होऊ देऊ नका. तुमच्यातली एकजूट थोडीही कमी होऊ देऊ नका. तुमच्यावर अन्याय झाला की मी आहे शब्द आहे आपल्या खेळगावात. महाराष्ट्रातल्या मराठ्याला तुम्हाला केसाला बी धक्का लागू देणार. पण जूट मात्र मराठ्यांसारखी ठेवायची. राजकीय नेत्याचं ऐकून आपल्यात फुटफुट द्यायचे नाही. राजकीय नेत्याचं ऐकायचं, तुमचे मत आहेत त्या दिवशी. मधल्या काळात समाजाचंच काम करायचं, समाजाच मोठं करायचं काम करायचं. आता 29 ऑगस्टला आपण आंतरवालीला आंदोलन ठेवलं. सगळे येणार ना? समाजानं प्लॅन समजून घ्या आणि कधी पण सावध राहावा. सरकारने काय षडयंत्र केलंय, काय कट केलाय, इथं बसलेल्या सगळ्या मराठा बांधवांना सांगतो, कायम स्वरूपी सावध राहा. नसता आपल्या लेकरा बाळाला मुसळ तोडायची वेळ येईल. इतके हाल आपल्या लेकराचे होती. तुम्ही जर सावध नाही राहिला तर तुम्ही पक्षाचं काम अवश्य करावं, पण आधी जातीचं. जातीच्या लेकराला आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी तुमची आहे. त्याला आयुष्यभर उठणार नाही एवढं देण्याची जबाबदारी तुमची सगळ्यांची. आणि ते जर मिळवलेलं कोणी टिकू देणार नसलं, एक जीवन सगळ्यांनी एकजूट होऊन उठणं सुद्धा तेवढं सरकारच्या विरोधात गरजेचं. खरंच मी पुन्हा पुन्हा सांगतो की मी आपल्या गावात सहज आलो, पण किमान मराठा समाज जागा आहे याचा मला आनंद वाटला. नसता आमचा संघर्ष विनाकारण वायाला जातो. आम्ही ताकद लावून लढायचं आणि तुम्ही सावध राहायचं. आता काल प्रमाणपत्र रद्द केले, त्यांना एक कट रचला होता, संभ्रम निर्माण करायचा होता. त्यांचं असं डोकं होतं. 58 लाख नोंदी सापडल्या. आता त्या जर मराठ्यात दिल्या तर मराठी सुधारणार, त्याचे प्रमाणपत्र जर दिले तर. त्यांचा दुसरा प्लॅन होता, पश्चिम महाराष्ट्रातला सातारा संस्थांचा आणि कोल्हापूर संस्थांचं गॅजेटियर द्यायचं नाही. आणि काल एका दिवसात हे सगळे डाव सरकारचे मराठ्यांनी हाणून पाडले. एकाच दिवसात काल. कारण 58 लाख नोंदी पण घेणार आहे. ज्यावेळी सांगतो सरकारने सरकारच्या आईचा नवरा येऊ दे तरी बी आरक्षण पुढे घ्या. कारण त्याच्यात हित माझ्या समाजाच्या लेकराचं, या पुढे बसलेल्या लेकराचं वाटलं होऊ देण्याची जबाबदारी तुमची, माझी, आपली सगळ्यांची. त्या सरकारची तिकडे काढी लागू द्या, पण तुमच्या लेकरा बाळाच्या नदीवर जर कोणी पाय देणार असला ना, त्याचा पाय मोडून टाकायची ताकद माझ्याकडे ठेवावी लागेल.
किती दिवस आम्ही एकट्यानंच किती दिवस सहन करायचं? काही कारण पण नाहीये. सगळीकडून आलं की मराठ्यांवरती संकट येत. का? मत लागतात का मराठ्यांचे? मराठ्यांचे पोरं जर अधिकारी झाले, पोरग PSI झालं, बघायचे नाही का अधिकारी म्हणून आमचे पोरं? मग दुसऱ्याच्या दारात जाऊन बसायला तसं आहे काम करा म्हणून. तुमचे पोरग पोरगी जर अधिकारी झाले ना, तुमच्या सगळ्यात मोठा जीवनातला आनंद आपल्या ठेवे. लेकर लोकांकडे काम करायचं आणि तुम्ही फुगीरीत जगायला. पाटील आपले फुगीर जाऊन यायचे सगळे. पाटील म्हणलं की फुग देव, लगेच 50 कपच्या असा म्हणतो. मुतपीन म्हणा तिकडे काय आपण कोणाला झालं वाटलं आपलं सगळं ह्या मोठ्यापणा. त्याला आपली नस कळाली. यांना काय करायचं? याला नुसतं खोट बी बोललं ना, याची काही पण करायची तयारी असते. आता ते बंद करायचं, बस झालं त्याला. कुणी पाटील म्हणला तरी म्हणायचं चहा पाहिजे. राममुळाच्या चहा प्यासाठी म्हणलं दिसतं. हे बंद करा. माया दयामुळे आपला समाज संपायला लागला. सरकारने प्युअर गेम टाकल्यात मराठ्यांवर. मी आहे ना, त्याची काळजी नाही करायची. काल त्या बावरकुळे कार्यक्रम केला. बरं, मी 1 वर्षात माझ्या मराठा समाजाला फडणवीस साहेबांना मी बोललो असं दाखवा. मुंबईला आपण सगळे गेलो, मराठा समाजाला GR दिला. म्हणलं माणूस मराठा समाजाचं काम करायला त्याचं नाव घेतलं पाहिजे. नाव पण घेत. ते बावरकुळ्या मध्येच आला कालपासून. असा दिसतो हे चित्र देऊ. याच्यातलं कोणी अजेंडा लिहिण्याला गेलं होतं का? नाही. ते भितडावर कसे चित्र येत असे एवढा दिसतो कसला. काय झालंय त्याला आणि काय नाही. त्या फडणवीसचं ऐकून त्याने काल पत्र दिले की मराठ्यांच्या नोंदी रद्द करा. शिल्पचित केल्यासारखं वेगळा दिसतो भोंगा. हडप्पा संस्कृती नाही का ती एक? गेंडा स्वामी आमका स्वामी डुक्कर जाणार तो आहे.